कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य? चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष. होय, मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे ISO/NS सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय, सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट, डिजिटल एक्स-रे, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा, लिफ्टची सुविधा, स्पेशल अटॅच रूम, मणक्याचे विकार, हँड सर्जरी, पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय भीमराव महाडिक यांच्या स्मृती दिनानिमित्त व संसदरत्न राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दिनांक रविवारी 7 जानेवारी रोजी दुपारी ठीक 3 वाजता भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर तालुका मोहोळ येथे भीमा केसरी निकाली कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या कुस्ती शौकींना नामवंत मल्ल्याचा कुस्त्या पाहता याव्यात, तसेच या कुस्ती स्पर्धेतून सभासदांच्या मुलांना प्रेरणा घ्यावी व स्थानिक नवपैलवान घडावेत या उद्देशाने चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या संकल्पनेतून भीमा केसरी या स्पर्धेचे दरवर्षीप्रमाणे आयोजन करण्यात येते. त्यामुळे उद्या होणाऱ्या भीमा केसरी या कुस्तीच्या नियोजन जागेची पाहणी करत चेअरमन विश्वराज महाडिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून उद्या होणाऱ्या कुस्ती मैदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. तर पाहूया काय म्हणाले ते. 15 जानेवारी हा संसदरत्न खासदार धनंजय महाडिक साहेब यांचा वाढदिवस असतो आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणत असतो. 2014 नंतर साहेब खासदार झाल्यावर या सर्व उपक्रमांना आपण खासदार महोत्सव याच्या अंतर्गत आपण आणलेला आहे आणि यामध्ये बरेचसे कार्यक्रम असे आहेत जे गेली 15 वर्ष झालं आपण त्याचं आयोजन करतोय. प्रामुख्याने भीमा फेस्टिवलचा कार्यक्रम, त्यानंतर फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा भीमा कृषी प्रदर्शन, ज्याला लाखोच्या संख्येने शेतकरी बांधव त्या ठिकाणी येतात. शिष्यवृत्ती स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, स्कूलच्या कॉलेजच्या मुलांसाठी, भागीरथी महिला संस्थेअंतर्गत आमच्या आई महिलांसाठी विविध कार्यक्रम भरवून आणतात. आणि मग गेले काही वर्ष झालं क्रीडा आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी शाळेतल्या व कॉलेजच्या मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचं आपण आयोजन करतो. त्यामध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, रग्बी, हॉकी, कराटे, फेन्सिंग, बुद्धिबळ आणि मल्लखंब असे एकूण 21 खेळांचं स्पर्धा आपण आयोजित करतो. आणि मग खासदार महोत्सवाच्या अंतर्गत यावर्षी भीमा सहकारी साखर कारखान्यावर आपण भव्य अशा कुस्ती मैदानाचं आयोजन केलेलं आहे. कारण महाडिक परिवाराची जी काही ख्याती आहे, महाडिक परिवाराची जी ओळख आहे ती कुठल्या खेळामुळे असेल तर ती नक्कीच कुस्ती आहे. कारण आमचे आजोबा भीमा कारखान्याचे संस्थापक चेअरमन कैलासवासी पैलवान भीमरावदादा महाडिक हे फार मोठे पैलवान होते. हे आजचे जे दिग्गज पैलवान आहेत ते त्यांना गुरु मानायचे. त्यानंतर ती प्रथा आम्ही कायम ठेवलेली आहे. याआधी सुद्धा मोठ्या प्रमाणात भीमा केसरी ही स्पर्धा कारखान्यावर आयोजित केलेली आहे आणि थोड्याच कालावधीमध्ये या स्पर्धेने मोठं नावलौकिक मिळवलेलं आहे. मागच्या वर्षी आपल्याला लक्षात असेल सिकंदर शेख हे भीमा केसरी झाले आणि त्यानंतर ह्या वर्षी ते महाराष्ट्र केसरी होऊन पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सामील होणार आहेत. ह्या वर्षी नाविन्य काय जर ह्या स्पर्धेचं असेल तर आपण उत्तर भारत विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र अशा कुस्त्या आपण निकाली कुस्त्या आपण लावलेल्या आहेत. सिकंदर शेख असतील, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील असतील, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, माऊली कोकाटे यांच्या विरुद्ध उत्तर भारतमधले आपण काही पैलवान या ठिकाणी आणणार आहे. बरीचशी उत्सुकता भीमा कारखान्याच्या सभासदांमध्ये किंवा ह्या जिल्ह्यातील अनेक प्रेक्षकांमध्ये
कुस्ती शौकीन जे असतील त्यांच्यामध्ये आहे. राज्यभरातून विविध आखाड्यातून मोठ्या प्रमाणात पैलवान या ठिकाणी कुस्ती करण्यासाठी येणार आहेत. त्याचबरोबर बरेचसे शौकीन कुस्ती बघण्यासाठी येणार आहेत. फार जंगी कुस्त्याचं नियोजन आपण कार्यस्थळावर यावर्षी केलेलं आहे. मी सर्व पत्रकार बंधूंना पण विनंती करतो, आपण सुद्धा उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवू. कोण कोण प्रमुख उपस्थित राहणार आहे? मागच्या वेळेस जसं विजयसिंह मोहिते पाटील आले होते त्या पद्धतीने जिल्ह्यातील आपण आमंत्रण सर्व मोठ्या नेत्यांना दिलेलं आहे. यावर्षी खास करून चंद्रकांत दादा पाटील हे आता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. तर आपण दादांना निमंत्रण दिलेलं आहे. त्यांचा होकार सुद्धा आला होता, पण नेमकं 7 जानेवारी या तारखेलाच पुण्यामध्ये एक मोठी बैठक भारतीय जनता पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची ठेवलेली आहे. ते म्हणले जातात शक्य असेल तर आपण उपस्थिती दर्शवतो म्हणले आम्हाला जातात. यावर्षी 100% साहेब कार्यक्रमाला असणार आहे. कारण राज्यसभा खासदार मिळाल्यानंतर मागच्या कार्यक्रमाला व्हर्च्युअल व्हिडिओद्वारे कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. आता ते प्रत्यक्षात उभं राहणार आहेत आणि सर्व इतरांना काय काही संदेश देणार आहे कार्यकर्त्यांना? नाही, नक्कीच. कारण मागच्या वर्षी तुम्ही पण होताच त्या कार्यक्रमाला. बरीचशी गडबड झाली होती, कारण साहेबांसाठी हा आम्ही कार्यक्रम आयोजित करतो. पण मागच्या वर्षी साहेब दिल्लीच्या एका मीटिंगमध्ये, बरेचसे कार्यक्रम असतात, बरेचसे महत्त्वाचे मीटिंग असतात. खासदारांची जबाबदारी फार मोठी असते आणि त्यावेळीच आदरणीय अमित शहा साहेबांच्या समावेशात ती मीटिंग होती. तर त्या अशा एका परिस्थितीमध्ये येणं त्यांना शक्य झालं नाही. उद्या नक्की साहेब ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. बक्षीस स्वरूप कसं असेल? बक्षीस आपण कारण मागच्या वर्षी जवळजवळ 900 मल्लांना आपण बक्षीस दिलं होतं. म्हणजे आपण विचार करू शकता 450 कुस्त्या मागच्या वर्षी झाल्या होत्या. यावर्षी सुद्धा आपण 2 वाजल्यापासूनच कुस्त्या चालू करणार आहे. त्यामध्ये 500-1000 रुपयापासून चे बक्षीस, 10,000, 15,000 आणि मोठे बक्षीसं तर जवळजवळ 10 लाखाची बक्षीसं ही मोठ्या पैलवानांना मिळणार आहेत. अशी एकंदरीत 15 लाखाची बक्षीसं आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून देणार. उद्या सकाळपासून नेमाला चालू होती. लहान गटाचे, मोठ्या गटाचे बऱ्यापैकी नेमून झाले. लहान गटाचे ते उद्या येऊन इथं नेमून. उद्याच्या स्पर्धेचं आकर्षण उत्तर भारतातील पैलवान येतील, परंतु मध्यंतरी नागनाथ केसरी या ठिकाणी झाले. त्या स्पर्धेमध्ये बाहेरच्या पैलवानांची नाराजी होती एकंदरीत दिलेल्या निकालावरून. त्यांचं असं म्हणणं होतं की लोकलच्या पैलवानांना थोडंसं झुकतं माप दिलं जाते. तर पारदर्शकता असेल का उद्याच्या? पारदर्शकता असेल. त्याचबरोबर आपण जे काही कुस्त्या घेणार आहे ह्या निकाली कुस्त्या असणार आहेत. त्यामध्ये कुठेही पॉईंट सिस्टीम आपण ठेवणार नाही. कितीही वेळ लागू दे तरी ह्या कुस्त्या सर्व निकाली होणार आहेत. सर, ज्या पद्धतीनं महाडिक परिवाराला कुस्तीचा वारसा आहे त्याच पद्धतीने राजकीय देखील वारसा आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेचा पण कालावधी जवळपास येतोय, त्याकडे काय? नाही, बरोबर आहे. कारण लोकसभेचं आता बरीचशी तयारी चालू झालेली आहे. कोल्हापूर जिल्हा असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, या तिन्ही जिल्ह्यांमध्ये महाडिक परिवाराचं वलय आहे. आणि साहेबांनी गेले काही आठवडे झालं प्रेसमध्ये सुद्धा बरीचशी चर्चा चालू आहे. त्याला कोल्हापूरमध्ये तर आत्ता सध्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे 2 त्या ठिकाणी खासदार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही आता काम करत आहोत. भविष्यात काय बदलेल, काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचे जेवढे काही उमेदवार असतील त्यांच्यासाठी महाडिक परिवार प्रचार करणार, ते 100% निवडून येतात. अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार, त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा, तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध। त्याचप्रमाणे SBI अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध। नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त, त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त। आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर, भोसले चौक, नवी पेठ, पंढरपूर। संपर्क 021-86323755। वेळ सकाळी 11 ते 3 आणि 6:30 ते 9 वाजेपर्यंत।